नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथ्स फॉर सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये सराव संच 6.1 मध्ये आपण दुसरा प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर प्रॉब्लेम काय दिला बघा, जर tan θ इज इक्वल टू 3/4 cos sec θ आणि cos θ यांच्या आपल्याला किमती काढायच्या. तर आपल्याला हा फॉर्म्युला माहिती 1 + tan स्क्वेअर θ इज इक्वल टू sec स्क्वेअर θ. 1 + tan ची किंमत आपल्याला दिली 3/4 चा वर्ग बरोबर sec स्क्वेअर θ. तर आपल्याला 3 चा वर्ग माहिती 9 आणि 4 चा वर्ग आपल्याला आहे 16 बरोबर sec स्क्वेअर θ. तर आपण ह्याला डिव्हिडेशनचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर 16 × 1 = 16 प्लस 9 आणि ह्याला 16 ने डिवाइड केलं तर sec स्क्वेअर θ. 16 आणि 9 ची जर बेरीज केली तर 25 भागिले 16 बरोबर sec स्क्वेअर θ. तर ह्याचा जर वर्गमूळ घेतला आपण वर्गमूळ तर आपल्याला 25 चा वर्गमूळ माहिती 5 आहे आणि 16 चा वर्गमूळ माहिती 4 म्हणून sec θ इज इक्वल टू 5/4. आपल्याला आता sec θ भेटला, आता आपल्याला cos θ ची किंमत काढायची. cos θ इज इक्वल टू 1/sec θ. बघा cos θ इज इक्वल टू किती आपल्याला sec त्याची किंमत भेटलेली 5/4. डिव्हिडेशन जर वरती गेलं ते होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणून cos θ इज इक्वल टू 4/5. तर अशा पद्धतीने आपण गणित सोडवतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला गणित आवडलं असेल तर YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा.